तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा विद्यार्थ्यांना सांगत असते की आता लवकरच तुमची परीक्षा सुरू होईल. मी तुम्हाला माझ्या विषयाचा पोर्शन दिला आहे, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. इतर शिक्षकसुद्धा तुम्हाला लवकरच पोर्शन देतील. आणि त्यावर सर्व विद्यार्थी हो म्हणतात. तर अक्षरा सांगते की आज जे विद्यार्थी गैरहजर आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा हा निरोप पोहोचवा. आणि त्यावर एक मुलगी म्हणते की मॅडम आज तर सगळेच शाळेत आले आहेत, फक्त धाकटे सरकार आले नाहीत. आणि त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, मग तुम्ही त्यांना सुद्धा सांगा. आणि मग ती मुलांना घेऊन पुन्हा तिच्या वर्गात जाते. त्यानंतर शाळा सुटल्यावर सगळी मुलं फॅक्टरीमध्ये जातात. मात्र त्या ठिकाणी रव्या असतो. तो मुलांना विचारतो की तुमचं इकडे काय काम आहे. त्यावर ती सांगतात की आम्हाला अधिपती सरकारांना भेटायचं आहे. मात्र रव्या म्हणतो की तुमचं जे काही काम आहे ते मला सांगा, त्यांना इथे यायला वेळ नाही. मात्र मुलं म्हणतात की ते काम आम्हाला तुम्हाला सांगता नाही येणार, तुम्ही त्यांनाच इथे बोलवा. मात्र रव्यासुद्धा त्यांचं काही ऐकत नाही. उलट तो मुलांशीच वाद घालत राहतो. आणि त्याच वेळी अधिपती त्या ठिकाणी येतो. तो मुलांना इशारा करत सांगतो की याच्या पुढे काही बोलू नका. आणि मग त्यानंतर तो मुलांना विचारतो की काय काम आहे तुमचं. त्यावर मुलं म्हणतात की आम्ही वर्गणी घ्यायला आलोय. आणि मग रव्या त्यांना लगेच 100 रुपये देतो. तर अधिपती सांगतो की आमचा रव्या खूप चांगला माणूस आहे, त्याच्याशी परत वाद घालत जाऊ नका. आणि मग तो रव्याला काहीतरी काम काढून तेथून पाठवतो आणि पुन्हा इथे येऊ नको असंही सांगतो. आणि मग तो मुलांना विचारतो की काय झालं, तुम्ही आज इथे कसे आलात. आणि त्यावर एक मुलगा सांगतो की सरकार तुम्ही आज शाळेत आले नव्हता तर मास्तरीनबाई तुम्हाला खूप मिस करत होत्या. आणि ते ऐकून अधिपती खूपच खुश होतो. तो विचारतो खरंच की काय. आणि त्यावर तो मुलगा सांगतो की हो सरकार, जेव्हा मॅडमने हजेरी घ्यायला सुरुवात केली तेव्हा तुमचं नाव त्यांनी 2दा घेतलं, पण तुम्ही तर गैरहजर होता. आणि हे जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा त्यांचा चेहराच पडला. आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो की मास्तरीनबाईंचा पडलेला चेहरा बघायला मी तिथे असायला पाहिजे होतो. आणि त्यावरती मुलं म्हणतात की तुम्हाला लवकरच मॅडमचा पडलेला चेहरा बघायला मिळेल, कारण आता 2 दिवसांनंतर परीक्षा आहे. आणि जेव्हा परीक्षेत तुम्हाला कमी मार्क्स मिळतील ना, तेव्हा आपोआप त्यांचा चेहरा पडेल. आणि ते ऐकून अधिपती खूप घाबरतो. आणि त्यावरती मुलं त्याला सांगतात की सरकार तुम्ही घाबरू नका, तुम्हाला चांगले मार्क्स पडावे म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी पोर्शन लिहून आणला आहे. तुम्ही हा सगळा पोर्शन व्यवस्थित करा आणि परीक्षा द्या. आणि ते ऐकून अधिपती खुश होतो. आणि मग त्यानंतर त्यातील एक मुलगी अधिपतीला सांगते की मॅडमने तुमच्यासाठी निरोपच दिला आहे. त्यांनी सांगितलं की जे विद्यार्थी गैरहजर असतील त्यांना हा पोर्शन द्या. आणि ते ऐकून अधिपती खूपच खुश होतो. तो म्हणतो की आता मी असा अभ्यास करेल की वर्गात पहिलाच येईल. त्यावरती मुलं म्हणतात की नाही नाही, वर्गात पहिला नंबर तर मितालीचा असतो. त्यावर अधिपती म्हणतो ठीक आहे, मग आम्ही दोघंसुद्धा पहिलं येऊ. आणि मग त्यानंतर मुलं त्यातून निघून जातात. मात्र जाता जाता ते अधिपतीला विचारत असतात की सरकार तुम्ही पार्टी कधी देणार आहात आम्हाला. आणि त्यावर अधिपती सांगतो की लवकरच पार्टी देईल, फक्त आधी हा पेपर होऊ दे. तर दुसरीकडे अक्षरा तिचं शाळेचं काम करत बसलेली असते. आणि त्यावेळी तिला खोडरबर सापडत नसतो. ती खोडरबर शोधत असताना इरा मुद्दाम तिला टोमणा मारते की तुला अजून स्वतःच्या किती चुका खोडून काढायच्या आहेत. आणि त्यामुळे अक्षरा वैतागते. तर आई त्या दोघींनाही गप्प बसायला सांगते. त्यानंतर बाबा घरी येतात. तर आई त्यांना इशारा करून अक्षराशी बोलायला सांगते. आणि मग ते दोघेही अक्षराशी बोलायला सुरुवात करतात. ते अक्षराला विचारत असतात की तुझं ते अजून सुरूच आहे का. त्यावर अक्षरा विचारते काय नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही. त्यावर ते सांगतात की आम्ही फुलपगारे सरांबद्दल बोलतोय. आणि त्यावर अक्षरा म्हणते की ती गोष्ट अजून मी विसरलेली नाहीये. मी अजूनही भुवनेश्वरी मॅडमच्या विरोधात पुरावा शोधत आहे. मात्र फुलपगारे सरांपर्यंत कसं पोहोचायचं तेच मला कळत नाही. आणि त्यावर बाबा तिला समजावतात की जर तुला मार्ग सापडत नाहीये तर याचा अर्थ एकच आहे की तिथपर्यंत पोहोचण्याचा कोणता मार्गच नाहीये. पण अक्षरा काही ऐकून घेत नाही. ती म्हणते की बाबा मला माहिती आहे की मार्ग आहे, आणि आत्ता मी असा पुरावा शोधून आणणार आहे ना की कोणी काही बोलूच शकत नाही. आणि ते ऐकून ते दोघेही काळजीत पडतात. आणि मग अक्षराची आई तिला स्पष्टपणेच म्हणते की अक्षरा, तू जर सहज इकडे 4-5 दिवस राहण्यासाठी आली असती ना तर मला खरंच खूप कौतुक वाटलं असतं गं.
पण तुझं इथे अशा प्रकारे राहणं खूप वाईट वाटतंय का आम्हाला. आणि त्यावर इरा म्हणते की आई बाबा तुम्ही तर अगदी माझ्या मनातलंच बोललात. आणि त्यामुळे अक्षरा विचारते की नक्की काय बोलायचं आहे तुम्हाला, तुम्ही तिघेजण आज काही ठरवून आला आहात का. आणि त्यावर इरा म्हणते हो, तू या घरातून बाहेर कधी जातीये ते सांग. आणि त्यामुळे अक्षराला खूप वाईट वाटतं, नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. ती आईबाबांना विचारते की तुम्हालाही असंच वाटतंय का, जर वाटत असेल तर सांगा, मी इथून निघून जाते. आणि त्यावर ते दोघे तिला समजावतात की आम्हाला असं काही वाटत नाही आहे, मात्र तू तुझ्या संसाराला पुन्हा सुरुवात करावी असं आम्हाला वाटत आहे. पण आम्ही जर तुला काही सांगायला गेलो तर तू ते वेगळंच टोकाला घेऊन जाते, घर सोडायची धमकी देते. त्यामुळे काय बोलावं तेच कळत नाही. आणि त्यांचं ते बोलणं ऐकून अक्षराला खूप वाईट वाटतं, मात्र ती पुढे काही न बोलता पुन्हा तिच्या कामाला सुरुवात करते. तर इरा मुद्दाम तिला त्रास देत असते. दुसरीकडे अधिपती अभ्यास करत असताना दुर्गी येते. अधिपती पटकन पुस्तकं लपवतो. दुर्गी त्याला विचारत असते की तुम्ही आज हॉस्पिटलमध्ये गेला होता का, चंचीची भेट घेतली का. त्यावर अधिपती सांगतो की नाही, आज आम्हाला खूप कामं होतं, नंतर जातो आम्ही. मात्र दुर्गी काही ऐकतच नाही. ती म्हणत असते की मला चंचीची खूप काळजी वाटत आहे, ताईने तिला त्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ठेवलंय, ती एकटी कशी राहत असेल. आणि हे बोलता बोलता अचानक तिचं लक्ष टेबलखाली असणाऱ्या एका पुस्तकाकडे जातं. ती अधिपतींना विचारते की हे शाळेचं पुस्तक आहे का. त्यावर अधिपती घाबरून पटकन म्हणतात की नाही नाही, ते कंपनीचं पुस्तक आहे. आणि शाळेच्या पुस्तकाबद्दल तुला कसं माहीत असेल, ते पुस्तक शाळेचं नाही आहे. आणि मग ते दुर्गीला खोलीमधून बाहेर काढतात आणि नंतर घाबरूनच स्वतःशी म्हणतात की घरात शाळा आणता कामा नये, नाहीतर आमची शाळा व्हायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षरा फोनवर बोलत असते. त्याचवेळी एक मॅडम त्या ठिकाणी येतात. त्या अक्षराकडे एका दिवसाची सुट्टी मागतात आणि त्यानंतर त्यांचं लक्ष तिच्या हातात असणाऱ्या फोनकडे जातं. त्या अक्षराला विचारतात की हे काय, तू अजूनही जुनाच फोन वापरतेस का. त्यावर अक्षरा म्हणते हो, पण असं का विचारताय तुम्ही. त्यावर त्या मॅडम सांगतात की सगळ्या स्टाफला नवीन फोन देण्यात आला आहे, हे बघ एकदम लेटेस्ट. आणि त्या त्यांचा फोन अक्षराला दाखवतात. त्यामुळे तिला आश्चर्य वाटतं. ती विचारते की सगळ्या स्टाफला हे फोन कोणी दिले. आणि त्यावर त्या मॅडम सांगतात की खरं तर तुझ्याचमुळे मिळाले आहेत, तू दिलेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अक्षरा म्हणते की हे काय बोलताय तुम्ही, मी स्वतः जुना फोन वापरते, मी कशाला तुम्हाला नवीन फोन देईल. आणि त्यावर त्या मॅडम सांगतात की अगं तसं नाही, पण हे सगळे फोन आम्हाला सरकारांनी दिले आहेत. त्यांनी शाळेत ॲडमिशन घेतलं ना, मग ही गोष्ट भुवनेश्वरी मॅडमपर्यंत पोहोचू नये म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं की या फोनवरून जगात कोणालाही फोन लावा, पण भुवनेश्वरी मॅडमला लावू नका. आणि त्यावरूनच आमच्या सगळं काही लक्षात आलं. आणि त्या मॅडमने सांगितलेला हा सगळा प्रकार ऐकून अक्षराला देखील आश्चर्य वाटतं. त्यानंतर शाळा सुटल्यावर सगळी मुलं निघून जातात. अधिपती मात्र वर्गाबाहेर उभा असतो आणि अक्षरा आल्यावर तो लगेच तिच्याशी बोलायला जातो. तो म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही माझे जादाचे क्लास घेणार होता ना, माझ्या शंकांचं निरसन करणार होता ना, त्याचं काय झालं. त्यावर अक्षरा म्हणते की आता मला वेळ नाही आहे, आपण बघूयात नंतर. पण अधिपती काही ऐकतच नाही. त्यामुळे अक्षरा म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जे बोलायचे ते इथेच बोला. आणि मग अधिपती तिला विचारतो की मला एक प्रश्न पडला, तुम्ही सगळ्या मुलांना अरेतुरे करता, मग फक्त मलाच तुम्ही असं का म्हणता. त्यामुळे माझा खूप घोळ होतो, एक वचन बहुवचन मला कळत नाही. आणि ते ऐकून अक्षरा त्याला सांगते की तुम्ही वयाने मोठे आहात ना, म्हणून मी तुम्हाला असं म्हणते. मात्र अधिपती काही ऐकायलाच तयार नसतो. तो अक्षराला वेगवेगळे प्रश्न विचारून खूप हैराण करतो. आणि त्यामुळे अक्षरा म्हणते की कोणाला काय बोलायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आता प्लीज तुम्ही कोणताही प्रश्न विचारू नका. आणि मग त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र अधिपती हसतच म्हणतो की मास्तरीनबाईन फक्त 2 सेकंद थांबा. त्यावर अक्षरा म्हणते आता काय झालं, मी अजिबात थांबणार नाही. तर अधिपती म्हणतो पण तुमची पुस्तकं तरी घेऊन जा. आणि त्यामुळे अक्षरा पाठीमागे वळते. अधिपती तिला तिची पुस्तकं देतो. तर अक्षरासुद्धा हसतच तिथून जाण्यासाठी निघते. त्यामुळे अधिपती खुश होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.